तुमची जर रुचक रास असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर येणारे 20 जून ते 30 जून हे 10 दिवस तुमच्या आयुष्यात असे काय अद्भुत आणि अकल्पित घटना घेऊन येत आहेत ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. मंडळी, जणू काही तुम्हाला एक नवीन जीवनदान किंवा दुसरा जन्मच मिळणार आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे देवगुरु बृहस्पतीने आता कर्क राशीत प्रवेश केला आहे, ज्यामुळे तुमचे भाग्य आता सोन्यासारखे चमकणार आहे. जे नशीब अनेक वर्षापासून तुमच्या संयमाची परीक्षा घेत होते तेच नशीब आता तुमच्या यशाचे बंद दरवाजे दणक्यात उघडणार आहे. ज्यामुळे मंडळी, आत्तापर्यंतचे रडणे आणि धडपडणे हे सगळं काही मागे सोडा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत अत्यंत काळजीपूर्वक ऐका. कारण या 10 दिवसात तुमच्या आयुष्यात जे काही घडणार आहे ते सामान्य नसून तुमच्या जीवनाची दशा आणि दिशा दोन्ही कायमची बदलून टाकणारी असेल. जर मागच्या 5 ते 6 महिन्याचा विचार केला तर वृश्चिक राशीच्या जातकांनो, मंडळींनो, ताईंनो, दादांनो, तुमचे बहुतेकसे निर्णय चुकीत गेले असतील. आपल्या जवळच्या लोकांनी तुमचे जगणे कठीण केले होते आणि प्रत्येक आशेचा किरण मावळताना दिसत होता. तुम्ही असे चक्रव्यूहात अडकले होतात तिथून किंवा जिथून मागे पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. मनात सतत चिंता, तणाव आणि भीतीची सावट असायची, ज्यामुळे रात्रीची झोपही उडाली ती. परंतु काळजी करू नका, कारण या 10 दिवसात असे काही चमत्कारी बदल घडून येतील ज्यामुळे तुमचे येणारे 7 पिढीचे भविष्य उज्ज्वल होणार आहे. संपूर्ण कुटुंबाचं भाग्य बदलण्याची ताकद या काळात दडली आहे. म्हणूनच हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण पहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र लिहायला विसरू नका. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनने सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ वृश्चिक राशीचा अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहा मंडळी, मागच्या काळात तुम्ही जिथे तिथे प्रामाणिक कष्ट केले, तिथे तिथे तुमच्या हाती केवळ अपयश आणि निराशा आली. काहीतरी मोठं करण्याचे तुमचे स्वप्न होते, पण परिस्थिती साथ देत नव्हती. पण आता या 10 दिवशी मंडळी, पण आता 10 दिवसात अशी एक मोठी घटना घडणार आहे ज्यावर तुमचा स्वतःचाही विश्वास बसणार नाही. वृश्चिक रास मुळातच अत्यंत रसमय आणि जिद्दी रास आहे, जी नेहमी इतरांच्या आयुष्यात आनंद पेरते, पण स्वतःच्या वाटेला मात्र नेहमी संघर्षच येतो. तुम्ही ज्या लोकांचे भले करता तेच पाठीमागून तुमच्या विरुद्ध कारस्थानिक असतात. हा तुमचा आजवरचा अनुभव आहे. मागच्या काही दिवसातील त्रासाला कंटाळून तुम्ही ठरवले होते की आता कोणाचीही मदत करायची नाही, कोणाकडूनही अपेक्षा ठेवायची नाही आणि कष्टाचा पैसा कोणावरही वाया घालायचा नाही. पण वृश्चिक राशीचा कनवाळू स्वभाव कुठे बदलतो? तुम्ही पुन्हा लोकांच्या सुखासाठी धावून गेलात. मध्यरात्री उठून इतरांची प्रश्न सोडवले, स्वतः उपाशी राहून लोकांना मदत केली, पण या बदल्यात तुम्हाला काय मिळालं? केवळ फसवणूक आणि मानहानी. स्वतःच्या संघर्षाच्या वेळी तुम्ही नेहमी रणगाणावर एकटेच उभे राहिलात. तुमच्या पाठीवर हात ठेवायला कुणीही नव्हतं. तुम्हाला सांगते, तुमची रास स्वामी साक्षात ग्रहाचे सेनापती म्हणजेच की भूमिपुत्र मंगळदेव वृश्चिक राशीच्या व्यक्तीने जर इतरांचा विचार सोडला आणि थोडा वेळ स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित केलं तर ती जगात कोणती सर्वोच्च उंची गाठू शकते. येणारे 10 दिवस तुमच्यासाठी अत्यंत विशेष आणि सावध राहण्याचे आहेत. या काळात तुम्हाला स्वतःच्या आरोग्याची सर्वाधिक काळजी घ्यावी लागणार आहे. मागच्या काळातील सततच्या मानसिक तणावामुळे कदाचित तुमचा रक्तदाब वाढला असेल किंवा लहान सहान आजाराने डोके वर काढले असेल, तर रात्रीच्या वेळी डोकेदुखी वाढल्यामुळे औषधाचा आधार घ्यावा लागला असेल, तर आता त्या दुखण्यातून तुम्हाला आराम मिळणार आहे. वृश्चिक राशीच्या मंडळीनं कधी हार मानत नाही तुम्ही. हा तुमचा सर्वात मोठा गुण आहे आणि या जिद्दीच्या जोरावर तुम्ही आजही ताठ मानेने उभे आहात. मागच्या 4 ते 5 वर्षे तुम्ही जितके धोके, दुःख आणि मानसिक जखमा सहन केल्या आहेत तितक्या क्वचित कोणाच्या वाटेला आले असतील. असं वाटत होतं की जणू संपूर्ण जगाला कोणाची तरी वाईट नजर लागली आहे. मंडळी, तुम्ही रात्र मेहनत करूनही नशिबाचे फळ परकेत चोरून नेत होते आणि ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला. अशा वेळी कोणावर विश्वास ठेवा हा मोठा प्रश्न होता आणि म्हणूनच आता तुम्हाला लोकांपेक्षा एकटे राहायला जास्त आवडू लागला आहे. आता
चार चौघात बसण्यापेक्षा स्वतःच्या विश्वात राहणं तुम्ही पसंत करत आहात, कारण तुम्हाला कळून चुकलं आहे की या जगात स्वतःशिवाय कुणीही आपलं नाही. पण अडचणी अशा आहे की उद्या परिस्थिती सुधारल्यावर तुम्ही पुन्हा जुन्या चुका करून करण्याची शक्यता आहे, जी तुम्हाला यावेळी टाळावी लागेल. सध्या राहू ग्रहाच्या स्थितीमुळे तुमच्या मनात योग्य आणि अयोग्य गोष्टी बदल मोठा सहभ्रम निर्माण होत आहे. मंडळी, राहू तुमच्या बुद्धीला चक्रावून टाकत असल्यामुळे तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वावर आणि क्षमतेवर शंका घेऊ लागतात. पण लक्षात ठेवा, वृश्चिक राशीमध्ये ती ताकद आहे जी शून्यातून जग निर्माण करू शकते. सध्या कोणत्याही अनोळखी किंवा मतलबी लोकांचं ऐकू नका. केवळ अशाच व्यक्तीचा सल्ला घ्या ज्याच्यावर तुमचा अंधविश्वास आहे. मग तो तुमचा जीवनसाथी असो, घरातील ज्येष्ठ मंडळी असो किंवा एखादा जुना प्रामाणिक मित्र असो. जर तुमच्या प्रेमसंबंधाबद्दल किंवा नात्याबद्दल बोलायचं झालं तर आता तुम्ही भावनेच्या आहारी न जाता बुद्धीचा वापर कराल, ज्यामुळे मूळ कोणतेही तुमच्या भावनेशी खेळू शकणार नाही. कोण खरे प्रेम करते आणि कोण केवळ मुखवटा घालून फिरत आहे हे आता तुम्हाला स्पष्टपणे समजेल. या काळात तुमच्या जीवनसाथी तुमच्या पाठीशी खंबीर ढाल म्हणून उभा राहील की तुझ्या प्रभावामुळे कधीकधी मनामध्ये सर्व संसार सोडून दूर निघून जावं किंवा संन्यास घ्यावा असं वरचित्त विचार येऊ शकतात. पण तुमचा जोडीदार किंवा तुमची जोडीदारीण किंवा तुमचा जोडीदार तुम्हाला प्रत्येक संकटातून सावरून घेईल आणि राहूच्या भ्रमातून बाहेर काढेल. ज्या नात्यामध्ये किंवा प्रकरणामध्ये बऱ्याच काळ गतिविरोधक निर्माण झाला होता तिथे आता अंतिम निर्णय होईल. मागच्या काळात तुम्ही जिथे जिथे प्रामाणिकपणे हृदय ओतून काम केलं तिथे केवळ अपमान मिळाला. ज्यांच्यासाठी सर्वोच्च अर्पण केलं त्यांनीच साथ सोडली. या विचाराने तुमचं मन अजूनही दुःख होते. परंतु आता वृश्चिक राशीच्या मंडळींनो, ग्रहाची स्थिती बदलत आहे. या 10 दिवसातील सर्वात मोठी आणि शुभ घडामोड म्हणजे गुरु आणि शुक्राची महायुती होत आहे. तसेच गुरु कर्क राशीत उच्चस्थानी जात आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून कर्जाच्या वेगळ्यात म्हणजे कर्जाच्या डोंगरात अडकले असाल, कमवलेला पैसा केवळ व्याजात आणि हप्त्यामध्ये जात असेल, यामुळे घरातील सुखशांती हरवली होती, तर या खर्चातून मुक्त होण्याचे प्रचंड मोठे मार्ग आता तुमच्यासमोर मोकळे होणार आहेत. आर्थिक चणचण संपेल आणि मन शांत होईल. मंगळ देवाच्या आणि गुरुदेवाच्या शुभ प्रभावामुळे घरात सुख समृद्धी वाढेल. तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकतात, घरातील फर्निचर किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू बदलू शकतात आणि बहुतेक सुखाचा आनंद घेऊ शकतात. मात्र हे ऐश्वर्य आरामावर होणाऱ्या आवश्यक खर्चावर थोडे नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. गुरु आणि शुक्राच्या स्थितीमुळे शरीरात काहीसा आळस येऊ शकतो, पण हा आळस झटकून तुम्हाला कामाला लावावा लागेल. कोणतेही काम पुढे ढकलू नका. मागच्या काही वर्षात तुमच्या आयुष्यात सुवर्ण संधी आल्या होत्या. सर्व काही उत्तम चालले होते. पैसा, प्रतिष्ठा मिळत होती. पण अचानक काहीतरी विपरीत घडलं आणि सगळं काही विस्कळीत झालं. ते खरं तर तुमच्या संयमाची परीक्षा होती, पण आता ती कठीण वेळ संपली आहे. वृश्चिक राशीच्या मंडळींनो, मंगळ देवाचे आणि हनुमंताचे चेज आत्मसात करण्यासाठी दररोज सकाळी लवकर उठून किंवा मंगळवारी हनुमान चालिसाचं पठण करावं आणि माता पिताचा आशीर्वाद घ्यावा. घरातील किंवा कामाच्या ठिकाणाच्या कामगारी, नोकरी किंवा गरजू लोकांना कधीही कमी लेखू नका. उलट त्यांना अन्नदान किंवा आर्थिक मदत करा. यामुळे तुमच्यावरील इडापिडा टळेल. जीवनात कडक शिस्त आणि वेळेचं नियोजन ठेवा. या 10 दिवसात तुमच्याकडे अचानक धनप्राप्तीचे इतके मोठे योग येत आहेत की लक्ष्मी दोन्ही हाताने तुमच्यावर कृपा करेल. यासोबतच एक सोपा उपाय म्हणजे दर मंगळवारी किंवा शनिवारी हनुमंताला शेंदूर आणि लाल फुले अर्पण करा. बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवा. यामुळे तुमचे तेज आणि प्रभाव दुपटीने वाढेल. वृश्चिक राशीसाठी येणारे हे 10 दिवस संघर्षाची सांगता करून नशिबाचा सुवर्णकाळ सुरू करणारे ठरणार आहेत. त्यामुळे अजिबात घाबरू नका. स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका, कारण तुमच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट काळ आहे. तुमच्या पिढ्याने पिढ्याचे दारिद्र्य आणि कष्ट मिटून यशाचा एक नवा क्रम प्रस्थापित करेल. 20 ते 30 जून या कालावधीत नशिबाचे दरवाजे उघडून नवीन संधी तुमच्या दारात येईल. मंडळी, त्याचा पूर्ण लाभ घ्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओ
तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.